विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर मंगेश खरे तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, बी आणि टीचं रिव्हॅल्युएशन रिचेकिंगच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. यस, सो आत्ताच थर्ड इयर आणि लास्ट इयरचा रिझल्ट लागलाय 2019 पॅटर्नचा. सो ज्या मुलांना फोटोकॉपी रिव्हॅल्युएशनला टाकायचंय, त्यासाठी त्यांना रिचेकिंग वगैरे पण करायचंय, त्यांना त्यासाठी मी काय करतोय की डेट सांगतोय. बी साठी डेट आहे ती 3 जुलै ते 12 जुलै याच्या दरम्यान बीच्या मुलांना फोटोकॉपी रिचेकिंग साठी अप्लाय करायचंय. आणि त्याच्यानंतर जे टीचे मुलं आहेत त्यांना पण साधारणतः 5-1 तारखेपासून त्यांची पण डेट येऊन जाईल फोटोकॉपी रिचेकिंग साठी. आणि लक्षात ठेवा, पहिल्यांदा फोटोकॉपीला आपण अप्लाय करतो, प्रोसेस अशी आहे, नवीन प्रोसेस. त्याच्यानंतर ती फोटोकॉपी आल्यानंतर मग आपण ठरवतो की रिचेकिंगला जायचं की रिव्हॅल्युएशनला. आणि याची डिटेल प्रोसेस असलेला व्हिडिओ मी त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे. तो त्या लिंकवर मी जशा पद्धतीने सांगितलं आहे विथ पूर्ण दाखवलंय. तुमचा जो स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम असतं त्याच्यातला पूर्ण स्क्रीनशॉट घेऊनच मी तुम्हाला समजून सांगितले की कशा प्रकारे तुम्ही फोटोकॉपी रिचेकिंग रिव्हॅल्युएशनला अप्लाय करू शकता. तो त्याच पद्धतीने तुम्ही अप्लाय करा. आणि काही डाऊट आले कमेंटमध्ये लिहा. बाकी पर्पल ॲट तुम्हाला हेल्प करण्यासाठी तयार आहेच. आणि आता थर्ड इयर बीचे जे विषय आहे, जे स्कोरिंग करायचे तुम्हाला, जे आता रेग्युलर असतील किंवा बॅकलॉग असतील, त्याचा अभ्यास करण्यासाठी नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन पण वापरा, जेणेकरून त्याच्यावरनं रेकॉर्डेड लेक्चर्सवरनं अभ्यास केला की तुम्ही वर्गात नक्की टॉपर व्हाल. थँक्यू.